सर्गायतांगो जयतिजिनपतिर्नाभिसुनुर्महात्मा मध्याह्ने यस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्मोग्रमूर्ति चक्रं कर्णेन नानामतिबोधतो दूरमादास्यवात् सूर्यसद्यानवन्मे त्रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्ग प्रज्वलितजो वैराग्यपवनसे कर्मेन्दनको भस्मकरे जिनकी ध्यानग्निसे नभने वैरे स्फुल्लिङ्गहरे वमज्ञानदिवाकरजिनके ऊपर सदा सुशोभितहे कायसर्गरूपमुद्राहरु जो विशालतनधारी है अष्टकर्म के परम विजेता उत्तम पुरुषों के स्वामी नाभिपुत्र जिनपति महात्मा जयवन्तो अन्तर्यामी जयवन्तो अन्तर्यामी। पद्मनाभाचार्य विरचित पद्मनाभी पंचदशी चिंतन आपलं चाललं होतं. आपलं हित कशामध्ये आहे आणि आपलं अहित कशामध्ये आहे विचार तर करावा लागेल. ज्याला आपलं चांगलं करायचं आहे त्याला विचार करावाच लागेल चांगल्या वाईट. ज्याला त्याची काळजी नाही त्याचा विषय नाही. आपलं हित कशाचं आहे याचा ज्याला विचारच नाही तर त्याच्याच पापाचा उदय समजावा. कारण ज्याला आपल्या हिताचा विचार नाही तो पर्यायामध्ये अवस्थेमध्ये सुख शांती समाधानाला कुठून प्राप्त होणार. संपूर्ण जिनवानीची रचना बस एकच हेतूने केली गेलेली आहे. हिताची प्राप्ती अहिताचा परिहार. परीक्षामुख सूत्रामध्ये सुद्धा न्यायाचा ग्रंथ असताना दुसऱ्या सूत्रामध्ये स्पष्ट सांगितलं हित अहित प्राप्ती परिहार समर्थमहि प्रमाणम ततो ज्ञानमेव तत्. हिताची प्राप्ती अहिताचा परिहार करण्यामध्ये समर्थ प्रमाणच आहे. प्रमाण म्हणजेच काय प्रमाण ते पण सांगितलं की ते प्रमाण म्हणजे सम्यक ज्ञान आहे. सम्यक ज्ञानाच्या द्वारेच हिताची प्राप्ती आणि अहिताचा परिहार होतो. म्हणून तिथं आचार्यांनी
ज्या ज्ञानाने आपल्या कल्याण होणार आणि जे अहित आहे त्याचा परिहार होणार, तर त्या ज्ञानाचा विस्तार केलेला आहे. कारण ज्ञान वस्तूला ग्रहण करणार आणि ज्ञानाविषयी जर अज्ञान राहील तर मग योग्य अयोग्याचा निर्णय होणार नाही. तिलोपन्नतीमध्ये धौलामध्ये हे गाथा येते त्या. ज्याला प्रमाण नाही, निक्षेपाचं ज्ञान नाही, त्याला योग्य वस्तू अयोग्य वाटते, अयोग्य वस्तू योग्य वाटते, युक्त अयुक्तवत, अयुक्त युक्तवत. आणि अज्ञानामध्ये हे होणार आहे. मिथ्यात्व परिणामामध्ये हेच होत आलेलं आहे. असंयम परिणामामध्ये हेच कार्य बनणार आहे. अयोग्य गोष्ट योग्य वाटते आपल्याला. ज्या वाईट आहे जसं व्यवहारातलं खाणं पिणं बघितलं तर बाहेरचं खाणं पिणं आपल्या तब्येतीला चांगलं आहे का? पण आजकाल काय बाहेरचं खाणं पिणं चांगलं वाटतंय चांगलं आहे का नाही हे विचार करायचं कारण नाही. चांगलं आहे का वाईट आहे हे विचार करायचं मी कारण नाही. आत्ता मला कसं वाटतंय, आत्ता मला बरं वाटतंय का? एवढाच विचार करून विषयभोगामध्ये प्रवृत्ती होताना दिसते, कशामध्ये प्रवृत्ती होताना दिसते, पापामध्ये प्रवृत्ती होताना दिसते. आत्ता बरं आहे ना, पुढचं कोणी बघितलं? पुढचं कोणी बघितलं? आणि म्हणून मग तात्पुरतं जेव्हा बरं वाटतंय त्यावेळेस आपल्याला त्याची श्रद्धा आणि तसंच त्या ठिकाणी आचरण करू वाटतं. तेच बरोबर वाटू लागतं. त्याचाच संचय करायची बुद्धी होते आणि संचय करत राहते. जसं विषय भोग त्याचा संचय करण्यामध्येच आपला अमूल्य वेळ निघून चालला. काय चालले नसतं. का विषयभोगाला आपण गोळा करतोय? विषयभोगाची साधनं का गोळा करतो? विषयभोगामुळं तात्पुरतं सुख भासित होतं आणि मग मला वाटतं की हे विषयभोग जेवढे जास्त असतील माझ्याजवळ तेवढं मला अधिक सुख मिळेल. आणि मग चालू होतं, तिथून चालू होतो संसार. म्हणून आचार्य म्हणतात की निर्णय करा अगोदर. अशी गडबड का करताय? गडबड का करताय? निर्णय तर करा. मग विषयाचा निर्णय करणारं जे ज्ञान आहे त्याचा निर्णय केला तर मग त्या ठिकाणी त्या विषयाचा निर्णय बरोबर होईल. असं ज्ञान चुकीचं असेल तर विषय चुकीचेच ग्रहण होतील. म्हणून ज्ञानाला महत्त्व दिलं एका अपेक्षेने शास्त्र. म्हणून उदाहरण आपण नेहमी वाचलंय की कावीळ झालेल्या मनुष्याला सगळं पिवळंच दिसतंय आणि त्यामुळे तो तसंच मानतो. डिफेक्ट आहे. वस्तू तशी नाही. वस्तू बाहेरची तशी आहे का? नाही. पिवळी आहे का? नाही. डिफेक्ट कुठं आहे? डोळ्यात आहे. डोळ्यात आहे तर मग तिथं ते तो जो रोग आहे तो दूर केला पाहिजे. तर मग आपल्याला जशीच्या तशी वस्तू दिसणार आहे. सीतेमध्ये आणि हनुमानामध्ये भांडण झालं नाही का? आणि अशोक वाटिकेमधली फुलं
सीता म्हटली पांढरी आहेत, हनुमान म्हटला लाल आहेत. दोघांच्यात भांडणं सुरू झाली होती. मग फुलं एकतर पांढरी असतील नाही तर लाल असतील, दोन्ही कशी असतील. मग भांडण रामापर्यंत गेलं. मग राम म्हटले दोघांचं बरोबर आहे. असं कसं असतंय? बघितलं तर सीतेच्या दृष्टिकोनातून तिथं त्या वाटिकेमधली फुलं पांढरीच होती आणि पांढरी सीतेला दिसली. परंतु जेव्हा हनुमान भेटायला गेला सीतेला, त्यावेळेस त्याला रावणाबद्दल एकदम क्रोध, राग तीव्र कशा आहे. आणि त्याच्यामुळं राग आल्यावर डोळ्यात लाली उतरते. आणि मग जसं आहे तसं दिसलं का त्याला ती फुलं त्याच्या डोळ्यात ते रक्त उतरलं आणि त्यामुळं बाहेर लाल लाल दिसायला लागलं. फुलं पांढरी का लाल. मग क्रोधामुळं त्या हनुमानाला ती फुलं लाल दिसत होती. सीतेला जशी आहे तशी दिसत होती. पण मान्य करायला तयार नाही है ना. तिथं हनुमान मानायला तयार नाही ना. दोष जो डोळ्यातला आहे तो मानायला तयार नाही. त्याचं म्हणणं आहे वस्तूच तसली आहे, वस्तूच तशी आहे. आमचं म्हणणं तेच आहे, विषयभोग हेच खरं आनंद देणारे आहेत. आता साध्या गोष्टी आपण म्हणतोय बाबा विषयभोग पौद्गलिक आहे, जड आहेत, अचेतन आहे, ज्ञानानंद गुणाने रहित आहेत, आजीव आहेत. विषयभोग काय? पाचींद्रियाचे विषय, त्याला भोग म्हटलं. स्पर्शेनेंद्रिय, रसनेंद्रिय, ग्रहणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय, पाचींद्रिय विषयांचे भोग बघितले तर आहेत कसे? जड नाहीत का? आजीव नाहीत का? पौद्गलिक नाहीत का? अचेतन नाहीत का? मग त्यांच्यामध्ये अचेतन पदार्थांमध्ये ज्ञान आनंद नसतं अशी व्यवस्था आहे. कुणी बनवली असं नाही, पण अशी व्यवस्था आहे. नाही त्याच्यामध्ये आजीव पदार्थामध्ये ज्ञान नाही, आनंद नाही, तो गुणधर्म त्या पुद्गल द्रव्याचा नाही. हे सोपं साधं खरं तर नाही. मग असं असताना सुद्धा अडचण काय झाली? आणि किती जरी सांगितलं जातंय की बाबा ते धन, ते शरीर, ते भोग हे सगळे अचेतन आहेत, त्याच्यामध्ये आनंद नाही, त्याच्यामध्ये ज्ञान नाही. सर्वज्ञ देवाने सांगितलं, शास्त्रात आपण वाचलंय, गुरूंच्या मुखातून ऐकलंय, आणि तुम्हाला अनुभूती येत नाही का स्पर्शरसगंध वर्णमय पुद्गलाची? आता ही फरशी आहे इथली, ह्याच्यात आनंद आहे का सांगा मला? तुमच्या घरातल्या फरशीत आहे की? आहे, 100% आहे. बायकोला विचारून केलं का नाही फर्निचर, कपाट बिपाट सगळं, कशी जागा, कोणती जागा, कोणता कलर, का नाही केलं? चॉईस कोणाची? आता इथल्या कपाटात आनंद आहे का मला सांगा? तुझ्या कपाटात आनंद आहे का? वाढ बोलते म्हणजे. आणि जर त्याने दुसरंच बनवलं, तू सांगितलं तसं बनवलं नसतं तर काय झालं असतं? भांडण केलं नसतं, लग्नच केलं नसतं, भांडायचा विषयच नाही. भांडायचं कशाला? सोपं. वेळ का जातोय घर बनवायला? आनंद शोधतो ना, कुठल्या कुठल्या वस्तू मला आनंद देतील घरातल्या.
आनंद हुडकायच चाललंय ना. का हो? कोणता कलर आनंद देईल, है ना? कसा आकार आनंद देईल, कोणता स्पर्श आनंद देईल, कोणतं रूप आनंद देईल, आज हे चाललंय का नाही? काय चाललेलं असतं घरात? घर बांधताना, कपडे घेताना तेच आहे, बाकी काय? म्हणजे रूप, गंध, रस, स्पर्श हे कोणते मला आनंद देतील हे आम्ही शोधलं ना. आणि मग एखादा आम्हाला आमच्या मोहानं एखादा रंग आवडतो, एखादं रूप आवडतंय, एखादा रस आवडतो. काय विशाल? एखादा रस आवडत नाही असं होतं की? हे मी ठरवायचं. तुम्ही ठरवलं ना ते आनंद देते का दुःख देते. मग त्याचा अर्थ काय? ते आनंद रूप आहे का दुःख रूप आहे? आनंद नाही, दुःख नाही, हे सरळ गणित आहे. मग हेच तर शिकावं लागेल ना आपल्याला. हे निर्णय करावे लागतील ना. नाहीतर मग चुकीचा निर्णय जो आजपर्यंत केल्यामुळं या संसारामध्ये जन्ममरण करत अनेक प्रकारचं दुःख भोगतोय, ते पुढं अनेक भावापर्यंत, किती भावापर्यंत भोगावं लागेल माहिती नाही. अनंत काळ भोगावं लागेल जर ही मान्यता माझी आज सोडली नाही मी तर. मी माझ्या परिणामामध्ये ही दृढता, स्थिरता, श्रद्धा आणि पक्की नाही झाली माझी की हे असंच आहे, अन्य नाही, अन्य प्रकारे नाही. मग म्हणून इथे एक चर्चा घेतली. आणि बुद्धीचं महात्म्य सांगताना ज्ञानारणमध्ये आता कुठं आहे ते नंबर 267 आहे. रुद्ध सेवा चालली. रुद्ध सेवा श्लोक नंबर 770 आहे. ज्या अंतर्गत शिवचंद्राचार्यांनी सांगितलं तपश्रुत, धृती, ध्यान, विवेक, यम संयमैहि ये वृद्धाः ते अत्र शस्यन्ते न पुनः फलितांकुरैहि. वृद्ध सेवा म्हणजे वृद्ध. मग वृद्ध कोणाला म्हणायचं याचं लक्षण करून मग त्याच्या अंतर्गत त्या बुद्धीची चर्चा त्यांनी घेतली. आधी श्लोकाचा अर्थ वाचतो आणि मग तिथं प्रकरण वाचून प्रत्येक पॅरेग्राफ त्यांनी चांगला दिला आहे. पण मी म्हणजे जे वाचायचं ते पुढं आहे. लोक में जो मनुष्य तप, श्रुत, धैर्य, ध्यान, विवेक, यम और संयम इन गुणों के द्वारा रुद्धि को प्राप्त है, उन रुद्धों की ही प्रशंसा की जाती है. कुणाला वृद्ध म्हटलंय? जो मनुष्य तप है ना, श्रुत म्हणजे स्वाध्याय, ज्ञान, ज्ञानाभ्यास, धैर्य, कोणताही प्रसंग, असे अनेक प्रसंग, धीरता सुटते, धैर्य आणि जो धारण करतो प्रसंग अनुकूल प्रतिकूल आला जरी तरी.
धैर्य सुटायला वेळ लागत नाही. पण जो धैर्य धारण करेल, तर त्याला इथं वृद्ध म्हणतात. कोणी काही प्रतिकूल बोलतंय, करतंय, सगळं चाललंय असं, त्या परिस्थितीमध्ये धैर्य धारण करेल, तो प्रशंसनीय आहे, तो वृद्ध आहे, तो सेवा करण्यायोग्य आहे असं सांगतो. लोक में जो मनुष्य तप, श्रुत, धैर्य, ध्यान, विवेक, यम म्हणजे व्रताचरण, संयम म्हणजे इंद्रिय निग्रह. काय म्हणला? काय म्हणला? काय नाही म्हणला? मला ऐकल्यासारखं झालं हो, चुकून झालं असेल. माझ्या कानात कोणीतरी यंत्र चालू केलं तुमच्या आवाजाचं, बाकी काय नाही. तुम्ही नाही ना बोलला? नाही म्हणजे माझा कान बरोबर आहे का तुम्ही बोलला हे मला बाकी तपासायचं, बाकी काय नाही. बोलले ना ते, बोलले ना म्हणजे माझे कान बरे असतील. लोक में जो मनुष्य, नीट लक्षात घ्या, तप करतो. तप कशाला म्हणायचं? सेजल कशाला तप म्हणायचं? आय डोंट नो व्हॉट यू से, असंच असंच होतंय. तप तप ताप मला माहित आहे, तप काय माहित नाही. ताप तर माहित आहे का? चेतनचा ताप होतोय का नाही सध्या? नाही काय? बरं आहे म्हणा की, चाललंय 9 दिवस तर बरे होणारच की. 9 दिवस असं एक व्यवहारात म्हण आहे ग. परत ताप कोणाचा कोणाला माहिती नाही, पण ताप असतो. संसार ताप म्हणायचा. बरं, मग तप कशाला म्हणायचं? नाही ना माहिती? मेडिटेशन इज ध्यान. दॅट इज कॉल्ड ध्यान. मेडिटेशन मीन्स व्हॉट इज तप? हां, तर बाल्कनीतले सांगायला लागले. इच्छा निरोधच तप हो. चाललं काय तप? कशाला म्हणायचं? जो मनुष्य तप करते हे वृद्ध आहे असं म्हणते. म्हणजे सांगितलं त्यांनी, काय सांगितलं? इच्छा इच्छा इच्छा. असं म्हणलं ना, जेव्हा अपूर्ण ज्ञान आहे त्यामध्ये इच्छा झाल्याशिवाय राहत नाही. अपूर्ण ज्ञान, अपूर्ण ज्ञानाचं फळ आहे इच्छा. मिथ्या ज्ञानाचं फळ आहे इच्छा, आणि असंयमाचं फळ आहे इच्छा. असंयम म्हणजे इच्छेचा भंडार आहे. अन्यथा मग संयम धारण केला नसता. ज्या अर्थी संयम धारण करायची इच्छा नाही आहे त्या अर्थी आणि सगळं भोगायची इच्छा आहे. म्हणून तिथं संयमामध्ये असंयमाला तप म्हटलं नाही. म्हणून तप काय? इच्छेचा निरोध. मनामध्ये उत्पन्न झालेली जाणण्याची इच्छा. 4 प्रकारची इच्छा पण बघितलेली होती का नाही? कोणत्या 4 प्रकारच्या इच्छा निर्माण होते? 4 प्रकार, 4 कॅटेगरीज मध्ये त्याला काय केलंय? सेपरेट डिवाइड केलं. डिवाइड 4 कॅटेगरीज केली. तुम्हाला वाचा म्हटलं ते एकदा, अलीकडे पलीकडे सांगितलं होतं, जास्त दिवसापूर्वी नाही सांगितलं तर. मोक्षमार्ग प्रकाशकच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 2001 साली आपण त्याच्यावर विस्ताराने चर्चा केली होती. संध्याकाळीच्या वेळेस मोक्षमार्ग प्रकाशकचा 3रा अध्याय वाचत होतो, आणि त्या अंतर्गत मग ते दुःखाचे वेगवेगळे प्रकार सांगत होते. पर्यायजनित दुःख, कर्मच्या उदयजनित दुःख वगैरे आहे ना. असे दुःखाचे प्रकार सांगताना तिथं इच्छेच्या निमित्तात होणारं दुःख सांगताना 4 प्रकारच्या दुःखाची चर्चा केली, 4 प्रकारच्या इच्छेची चर्चा केली. मग कोणते 4 प्रकार आठवतात का प्रफुल्ल? चेहऱ्यावरनं मी ओळखलं होतं म्हणूनच. काय हे मला विचारणारच माहीत होतं त्याला, म्हणून टेन्शनमध्ये आधीच आला ना ते. मग कोण सांगणार आहे? हां सांग. बरोबर आहे, बाल्कनीतले गप बसलेत. चल पंखा चालू करू काय? गरम व्हायला लागलं सर. हां सांग. असे 4 कारणाने इच्छा उत्पन्न होते. कळलं का नाही? विषय कशा आहे? पाप पुण्य. इट्स इझी टू बी असं एक भजन. विषय कशा आहे? पुण्य आणि पाप.
हे 4 गोष्टी आहेत ज्यामुळे जीवामध्ये आहे ना, जो जीव आहे त्याला इच्छा निर्माण होते आहे ना. जसे इंद्रिय विषय भोग दिसले, विषय भोग, तर त्यावेळेस काय होतं, त्याला भोगण्याची इच्छा होते का नाही. 5 इंद्रियाच्या विषयांना जेवायची इच्छा होते, गरम व्हायला लागलं तर वारं घ्यायची इच्छा होते, आणि वारं घेतो, मग पंख्याने घेतो, पदराने घेतो, रुमालाने घेतो, कशाने तरी वारं घेणार. इच्छा झाली, मग त्याचा निरोध केला नाही, तप नाही करायचं, लगेच असंयम, आकलं नाही आहे त्याला म्हणायचं. इच्छा झाली की लगेच त्या विषयामध्ये प्रवृत्ती, थोडा धीर धरायचा नाही, धैर्य नाही, धैर्य सुटलं. प्रॉब्लेम हे आहे, बुद्धीमध्ये प्रॉब्लेम आहे. आपल्याला असं इच्छा झाली, आता मला गरम होतंय थोडंसं, आता कसं मला थंड वाटेल, बरं वाटेल, तर काय करू. न मिथ्या ज्ञानामुळं काय करतो, लगेच विषयांना भोगतो. कुठंतरी वारं घेऊन, गार करून, काय ना काय खिडकी उघडून, कोणत्या तरी पद्धतीनं ते गरम होतं आहे, आणि त्यामुळं दुःखाची अनुभूती, तो पण मोह आहे. आणि त्यानंतर ती पंखा लावून किंवा AC लावून, खिडकी उघडून, काय ना काय जे आपण व्यापार करून जे गारची फिलिंग घ्यायची असती, तो पण त्या ठिकाणी आहे ना मोहाने, ते पण मिथ्या बुद्धीनं त्या गार वाऱ्याच्या झुळूक आली तर सुख मान, गरम झालं त्यामुळं दुःख मानणं, ही पण मिथ्या बुद्धी. आणि गार वाटलं त्यावेळेस तर त्यामुळं मला सुख आलं, ती पण मिथ्या बुद्धी आहे, नॉनसेन्स म्हणत. तर लक्षात येत नाही, आपल्या थांबत नाही, लगेच असंयमाची इतका अभ्यास आहे, इतकी सवय आहे ना, दम निघत नाही. मग तो स्पर्शेंद्रियाचा असो, रसनेंद्रियाचा असो, घ्राणेंद्रियाचा असो, चक्षुरेंद्रियाचा असो, कर्णेंद्रियाचा भोग असो, आहे ना, धीर नाही, त्या क्षणाला पाहिजे लगेच भोग. आणि याचं कारण आहे मिथ्यात्व, अज्ञान आणि असंयमाचे संस्कार. या संस्कारामुळं त्या ठिकाणी असं होतं, लगेच भोगण्याची इच्छा होते. आणि भोगल्यामुळं होतं काय, पुण्याचा बंद होतो, नाही का. विषय भोगाची इच्छा झाली आणि विषय भोग भोगले तर कशाचा बंद होणार. पापाचा होतो काय, का पापाचा बंद होतो, का पापाचा बंद. कारण ते रौद्र ध्यान आहे, हिंसानंदी रौद्र ध्यान आहे, त्याचा आपण अनुभव घेत नाही. पहिला आर्त ध्यान असतं, गरम होतंय गरम होतंय गरम होतंय आहे ना, अनिष्टाचा संयोग झाला, त्याचं नाव आहे आर्त ध्यान. अनिष्ट संयोगामध्ये गरम होतंय गरम होतंय गरम होतंय आहे ना, तडफडतो, बरोबर, त्याला नाव म्हणायचं अर्थ ध्यान. आणि परत एकदम मस्त गार वारं सुटलं, कोणतं ध्यान सुरू झालं, धर्मी ध्यान का शुक्ल ध्यानात जाता, शुक्ल ध्यान, धर्म ध्यान म्हणते त्याला हात लावला भारती बोलून, मी नाही. गार वारं लागलं आणि मग एकदम आमचं धर्म ध्यान होतं का, त्याचं नाव रौद्र ध्यान. नाही राहिलं, नाही तर राहिलं. बघ तुम्ही बघा काय होतंय तिचं फळच सांगेल. आता मी सांगून तर काय उपयोग आहे, म्हणून म्हटलं ना, मी सांगून काय उपयोग होईना, कारण माझ्यावर मला विचारतं कोण आहे ना. म्हणजे विचारते जितूबाई नुसतं म्हणते तर त्याच्यात काय नाही आहे ना, पण जे सांगितलंय ते म्हणून तर म्हटलं ना, उस पर तो श्रद्धा लान सका, उस पर तो ध्यान दियान प्रभो. काय भगवान सांगतेत, भगवान तुम्हारी वाणी में जैसा जो तत्व दिखाया, जो होना है सो निश्चित है केवल ज्ञानी ने गाया. भगवान तुम्हारी वाणी में जैसा जो तत्व दिखाया है, स्यादवाद नयाने एकांत में समझाय. असं आहे ते, हे का नाही. आणि त्याच्या खालच्या 2 ओळी मग अशा आल्या,
उस पर तो श्रद्धा ला न सका, परिवर्तन का अभिमान किया, बनकर पर का करता अब तक सत्का न प्रभु सन्मान किया. आणि पुढे काय, उस पर तो ध्यान दिया न प्रभु विकथा में समय गमाया है, शुद्धात्म रुचि न हुई मन में ना मन को उधर लगाया. धर्म ध्यान कशाला म्हणते ते तुम्हाला लक्षण तर माहितीत का नाही? गारवार लागले धर्म ध्यान होते म्हणल्यावर मला जरा असं आहे ना कसं रे सांगायला लागलंय. इंद्रिय विषय भोगाला भोगणं म्हणजे धर्म ध्यान कुठल्या शास्त्रात लिहिले हो? हा, पायाला हात लावू नका. कुठल्या शास्त्रात वाचले तुम्ही? अरिहंत सिद्ध. तर त्याला कसलं ध्यान म्हणले? रौद्र ध्यान. विषय भोगाचं भोगणं म्हणजे रौद्र ध्यान आहे. ह्याच्यात तर सगळा संसार आहे. विषय भोगामध्ये दोन म्हटलं ना, इष्टाचा वियोग किंवा अनिष्टाचा संयोग असतो आणि त्याच्यामध्ये परत काय होतं, जो संयोग इच्छानुसार मिळाला तर रौद्र ध्यान करतो. आर्त आणि रौद्र ध्यान सगळ्या संसारी जीवाचं निरंतर चाललेलं आहे विषयांच्या निमित्तात. असं ते कोणतं रौद्र ध्यान आहे? तर हिंसानंदी रौद्र ध्यान आहे. आत्म्याची हिंसा, आपली हिंसा करूनच विषय भोगले जातात. माना नाही तर नका मानू, कारण तुम्ही स्वतःला किंमतच नाही दिली तर तुम्हाला तुमची हिंसाच मान्य नाही. तुम्हाला हे प्रॉब्लेम आहे आपला. बरोबर आहे. मी जीव आहे आणि माझी हिंसा ही मला मान्यच नाही ना. मी मला मारलं जातंय असं मी त्या ठिकाणी विचारच करत नाही जेव्हा विषय भोगामध्ये माझी प्रवृत्ती होते. आचार्यांनी लिहिलंय पुरुषार्थ सिद्धी उपायमध्ये, मी सांगतो असं नाही म्हणून म्हटलंय. रागादीची उत्पत्तीच हिंसा असं स्पष्ट शब्दामध्ये लिहिलंय ना. मग तुम्हाला त्या विषय भोगाचा राग झाला, हिंसा झाली आणि गार वारं लागलं, तुम्हाला बरं वाटलं म्हणजे हिंसा झाली. राग झाला त्या गार वाऱ्याचा, हिंसा केली. आणि हिंसेला जर धर्मध्यान म्हटलं तर लांबनच जय जिनेंद्र बाबा. हिंसानंदी रौद्र ध्यान. राग आहे ना, आवडलं की हिंसा झाली. कोणाची? सेजल ना. कोणाची? तू आहे का नाही? जीव आहे का नाही? काय किंमतच नाही ना. व्हॅल्युएशन डिव्हॅल्युएशन झाले जीवाचं इतकं की त्याच्यामध्ये आपल्याला काय कळायला तयार नाही. फक्त शरीर कळतंय, शरीराला सुख मिळालं, बाद झालं, विषय संपला, आत्मा गेला तिकडं. कुठं गेला आपल्याला माहिती नाही. आत्म्याची व्हॅल्यूच झिरो आहे माझ्यासाठी. आणि ज्यांनी आपल्याला किंमत दिलेली नाही त्याची व्हॅल्यू म्हटलं ना, त्याची व्हॅल्यू झिरो आहे. त्याला कुणीही किंमत देत नाही आहे ना. जसं गाडी खाली येणारे ह्या आळ्या, किडे, जीव जंतू, झिरो किंमत आहे त्यांना आहे ना. काय फाशी शिक्षा आहे तुम्हाला? त्या गाडी खाली एखादी आळी मिळेल किंवा पायाखाली मिळेल, तुम्हाला फाशी शिक्षा असते का? नाही ना. मग काय किती मिळेल काय फरक पडतो? बरोबर आहे. आणि छान वाटतंय गाडी चालवताना, छान वाटतंय, भारी गाडी, मस्त वाटतंय. असं होत नाही. माय राईट टू किल म्हणजे मी दुसऱ्याला मारून आनंद घेऊ शकतो. त्याचं नाव आहे रौद्र ध्यान. आणि तेच विषय भोगामध्ये दुसरे काय आणि मी काय. माझी दुसऱ्याचं तर जाऊ द्या, दुसरे जे मारले जाते त्यांना पण आपण किंमत देत नाही. आणि त्यांना जशी किंमत देत नाही तशी तेवढंच आपल्याबद्दल पण आपल्याला व्हॅल्युएशन नाही. मी आहे. इकडं सांगितलं जाते वा तू 3 लोकांचा नाथ. आपल्याला काय सांगितलं? आपण काय ऐकतोय, वाचतोय रोज आहे ना. मी परमात्मा ऐकलं का नाही? आणि त्याची व्हॅल्युएशन किती आहे, त्याची मला किंमत किती आहे, आणि कशासाठी मी त्याची हिंसा करतोय. म्हणून म्हटलं ना, राखेसाठी चंदनाचं झाड जाळल्यासारखं आहे. प्रफुल्ल काय सांगितलं म्हणजे काय? आत्म्याची हिंसा करतो म्हणायचं. काय म्हणायचं? आत्म्याची हिंसा करतो. कोण शान म्हणेल का? म्हणजे चंदनाचं झाड जर जाळत असेल राखेसाठी, किती शान असेल ती.
काय कळत नाही, असं होतं ते. माझ्याकडे शाळेत ग्रीन फिंगर्सला असताना काय एक आम्हाला फुटबॉल खेळायचं, फुटबॉल. आणि फुटबॉलला स्टॉकिंग्स असायचे असे मोठे लांबपर्यंत. आणि मग ते स्टॉकिंग काय मुलांचे फाटायचे, काय व्हायचे, मग त्यावेळेस नवीन द्यायचे, म्हणजे असायचे. माझी काय फाटली नव्हते, काय नाही. पंचमीचे दिवस आले, एका मुलाने, म्हणजे काय मुलांचे लय बुद्ध्या वेगवेगळ्या. ते स्टॉकिंग जे असते ते दोरा असतो त्याला असा बरोबर असा हे केलेला, की बरोबर ती एक दोरा काढला की ते सगळं अख्खं स्टॉकिंग रिकामं होतं आणि ती दोरा तयार होतो पूर्ण. मग अशी पोरं सगळे करत होते. नाही, मला पण पतंग, शाळेत आता पतंग आम्हाला घरी सोडत नव्हते, पतंग उडवायचं आहे, माझे स्टॉकिंग चांगले. आणि कुणीतरी कळलं तिथं आमच्या प्रिन्सिपलला, किंवा अशी पोरं स्टॉकिंगचं दोरं करत बसलेत म्हणून, आहे ना. पण असं सगळं असताना, माझा स्टॉकिंग चांगलाच असताना सुद्धा मला दोरा पाहिजे होता. चांगला असताना बरं का, फाटला नाही काय नाही, फक्त दोऱ्याच्या मोहानं चांगल्या स्टॉकिंगला फाडलं म्हणजे. आणि त्याचा दोरा त्या मित्राकडनं मस्तपैकी त्या ह्याला गुंडाळून, काठीला एक काठी घ्यायची, तिथं काय आसरी वगैरे नसलं, एक काठी घेऊन मस्त गुंडाळला आणि खुश झालो मी. अरे काय केलं तू, काय म्हणजे कशाचं काय केलं. क्रॉस खुडं असते आपले, सांग बरं. चांगली चप्पल कुठं ठेवायची, देवाला सुद्धा तिथं तेवढ्या जवळ ठेवणार नाही किंवा एवढं व्यवस्थित, बरोबर आहे का. ते काय मुलांचे कपडे खराब होतील म्हणून गाडीत बसताना बरोबर कपडे साधे घालायचे, चांगले कपडे बरोबर ठेवायचे, परत गाडीतनं उतरले की चांगले घालायचे, आणि परत गाडीत बसायला लागले की चांगले काढायचे, परत व्यवस्थित ठेवायचे. इतकी काळजी कपड्यासाठी. हे काय ह्यांच्यासाठी कपडे हे माहिती नाही, पण कपड्याचा विनय एकदम असं, त्याला म्हणायचा विनय, बरोबर आहे का. असं असतं. म्हणजे काय करतो आपण आपल्याला माहिती नाही. सांगत काय होतं, तपाचं. तप काय आहे, आणि तपाने वृद्ध म्हणते. त्यांची सेवा केली तर त्या ठिकाणी आपल्याला आत्म्याचा लाभ होतो असं म्हणायचं चालेल. वृद्ध सेवा, सत्संगतीचं इतकं इम्पॉर्टन्स या प्रकरणांतर्गत चालू झालेलं ॲक्च्युली. वृद्ध सेवा केलीच पाहिजे, त्याशिवाय आत्म्याचा लाभ होत नाही. जे ध्यान ग्रंथ आहे हा ज्ञानार्णव, ज्याला आत्म्याचं ध्यान करायचंय त्याला परिणामाची विशुद्धी पाहिजे. परिणामाच्या विशुद्धीसाठी सत्संगतीतच राहावं लागेल. असत संगतीमध्ये होतं काय बघतो आपण. एक आंबा नासका, त्याच्याबरोबरच्या संगतीत ठेवलेले सगळे आंबे नासतील का नाही नासणार. संगतीचा परिणाम असा होतो. म्हणून ही चर्चा करते की बाबा तुम्हाला जर परिणाम चांगले ठेवायचेत, है ना, तुम्हाला जर शांती पाहिजे, आनंद पाहिजे, तर तुम्ही वृद्धांची सेवा करा. म्हणजेच कोणाची सेवा करायची स्नेहाताई? माताजींची करायची. असं सारखं हे सांगा की, म्हणलं पाहिजे का नको? काहीतरी तिसरंच सांगायचं तपवाल्यांचं. इथले शब्द नाही मी विचारत कधीच. प्रॅक्टिकल काय आहे? कोण आहे वृद्ध? कोण आहे आपल्यामध्ये आत्ता सध्या? कोण आहे? कोणाच्या? मग त्यांची सेवा जर केली आम्ही तर मला लाभ होणार आहे. त्यांचा लाभ त्यांच्या योग्यतेने होईल, पण मला फायदा होणार. यासाठी सांगतायत की बाबा त्यांच्या संगतीत राहावा, सानिध्यात राहावा, कारण ते तपाने शुद्ध झालेले असते. परिणाम त्यांचे तपाने शुद्ध झालेले आहेत. आणि आपले परिणाम अशुद्ध का आहेत? तपाच्या विरुद्ध काय आहे? इजोका की इच्छा. काय झालं तुझं? इच्छा निरोध म्हणजे तपाच्या विरुद्ध झालं नाही का? इच्छा उत्पन्न होणे तपाच्या विरुद्ध. असं मग होतं काय? इच्छा निरंतर विषय भोगाची इच्छा. काही कशाय झाले तर त्या कशानुसार प्रवृत्ती करण्याची इच्छा, क्रोध, मान, माया, लोभ. आणि त्याच्या अशा अनेक घटना पण ऐकतो, जसा मान कशाही रावण.
कशा आहे फक्त, बाकी काय नाही. आणि ती कशानुसार काय इच्छा आम्ही देत नाही सीतेला माघारी, बस एवढीच इच्छा, देत नाही. काय झालं? मन कशानुसार झालेली इच्छा. कोणाला क्रोध कशानुसार होऊन इच्छा मारते, मायाचाराने काय करते. कधी पापाचा उदय आल्यानंतर इच्छा निर्माण होतात, कधी पुण्याचा उदय येतो त्यावेळेस पण इच्छा निर्माण होतात. जसं आज बाहेरनं सगळी अनुकूलता आली, पुण्याचा उदय आला तरी इच्छा संपल्या काय चालू आहे. आणि मग त्या इच्छेला जो रोकत नाही, रोकेन चाह निज शक्ती खोय. कोणत्या तत्वाची विपरीत मान्यता आहे? रोकेन चाह निज शक्ती खोय. कोणत्या तत्वाची विपरीत मान्यता आहे? कोण म्हणते? तुम्ही म्हणला काय? स्वप्नील पाहुणे बरं आहे का? काय म्हटलं मी काय म्हटलं? रोकेन चाह निज शक्ती खोय. हा बरोबर आहे तुमचं. डोक्यावर पदर घ्या. तर बरोबर आहे. हा चाह शब्द वापरलाय ना, आणि रोके ना, आणि निर्जरा. आपण आता सूत्र वाचताय ना तुम्ही, का नाही वाचत? तत्वर सूत्र तपसहा निर्जराच आलंय का नाही तसं? इच्छा निरोधस्तप तपसह निर्जराच. मग काय झालं? इच्छा रोखली नाही म्हणजेच काय झालं? निर्जरा तत्वाची विपरीत मान्यता झाली. कारण निर्जरेचं कारण तप आहे, आणि तप म्हणजे इच्छेचा निरोध आहे, आणि इच्छेचा निरोध नाही केला म्हणजेच निर्जरा तत्वाची विपरीत मान्यता झाली. हे साधं गणित आहे. गणित आहे ना. ए इज इक्वल टू सी, बरोबर आहे का नाही? ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, देअरफॉर ए इज इक्वल टू सी. बरोबर आहे का प्रीतीताई? बसलं का नाही गणित अजून? निशांत सांग कसं गणित बसवलंय? इच्छा निरोधस तप तपसह निर्जराच आहे का? आणि रोकेन चाह निज शक्ती खोय. काय झालं मग? चाह म्हणजे इच्छा, इच्छा रोखली नाही म्हणजेच काय झालं? निर्जरा तत्वासंबंधी विपरीत मान्यता आहे. जाऊ दे कुणाला काय, म्हणून गोष्टी बिष्टी सांगावं म्हणतो. जरा जड होतं असलं काय काही गोष्टी. तर वृद्ध सेवांतर्गत चर्चा अशी है कि लोक में जो मनुष्य तप करता है ना, श्रुत अभ्यास करता है, धैर्य धारण करता है. भयंकर महत्वाचं आहे धैर्य. धीर सुटला नाही पाहिजे. आणि जो धैर्य धारण करतो तो महान असतो. म्हणून बुद्धीचा अलंकार सांगितलेला आहे, धीर उदात्त अनाकुल. बरोबर आहे काही जुगात? धीर धैर्य पाहिजे. ते बुद्धी सम्यक ज्ञानाच्या बुद्धीच धैर्य असतं. मिथ्या ज्ञानामध्ये धैर्य राहत नाही, लगेच उतावीळ होतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये हळहळ उद्वेग रूप परिणाम हे असमंजसपणाचं द्योतक आहे. प्रतिकूल परिस्थिती आली की माणूस एकदम काय अचानक घडलं तर असं एकदम असं वाटतं काय झालं. धीर नाही राहत, शांती. काय नाही झालेलं, काय होत नसतं. धैर्य, ध्यान, मेडिटेशन, विवेक. विवेक कशाला म्हणायचं? विवेकला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये? काय म्हणायचं? सायली नाही, सेजन. हां, विवेक म्हणजे कळतं. विवेकचा अर्थ कळतो ना? चेतन सांग रे, विवेक कशाला म्हणायचं इंग्लिशमध्ये? रिस्पेक्ट करायला का साहेब? कोण काय सांगते? विवेक, विवेक म्हणजे चांगलं वाईट काय, मराठीतच सांगू, जाऊ दे ना. चांगलं काय आणि वाईट काय याचा निर्णय ज्या बुद्धीमध्ये होतो त्या बुद्धीला विवेकी बुद्धी म्हटलं जातं. ज्यांचा विवेक वृद्ध झालेला आहे ना, ते त्यांची सेवा करा असं म्हणते आहे ना. यम म्हणजे व्रताचरण करणारे त्यांची सेवा करा, त्याच्यामध्ये वृद्ध असणारे. आणि जे संयम म्हणजे इंद्रियांचा निग्रह करणारे आहेत त्यांची त्या ठिकाणी से इन गुणों के द्वारा वृद्धि को प्राप्त है. उन वृद्धों की प्रशंसा की जाती है, किंतु जो बालों की सफेदी से वृद्धि को प्राप्त है
अवस्था में ही वृद्ध है उसकी लोक में प्रशंसा नहीं की जाती है. नुसतं म्हातारं झालं म्हणून प्रशंसा नाही चाललेली. तर या अंतर्गत चर्चा चालली होती ती आहे ना. सगळं त्यांनी प्रकरण चांगली नुसते शीर्षक बघा, आत्मगुणों की वृद्धता में ही पारमार्थिकी वृद्धता, मनुष्य के आचरण से संगति का परिचय. काय मनुष्याचं आचरण कसं आहे त्यावरून त्यांनी त्याच्यात एक उदाहरण चांगलं दिलं बघा. मनुष्य के आचरण से सोहबत की पहचान हो जाती है और सोहबत से मनुष्य के आचरण की पहचान हो जाती है. काय सत्संग जीव के उद्धार का एक बहुत बड़ा आलंबन है. विषय कषायों के भोगने में ही तो जीव को कुछ लाभ नहीं है ना. ऐसे संग से क्या लाभ जिसमें क्रोध मान आदि कषायों का पोषण हो. ऐसा जीवन तो बेकार है. समझिए वृक्ष तो फल प्राप्त करके झुक जाता है, नम्र हो जाता है, और मनुष्य पुण्य फल पाकर संपदा पाकर ऊंची नजर करता है. तो क्या कहा जाए उस मनुष्य को, वह तो वृक्ष से भी पतित है. हे उदाहरण काय सांगितलं उदाहरण. झाडाला फळं येते त्यावेळेस झाड नम्र होतं म्हणजे वागतं ते. आणि आम्हाला पुण्याचं फळ मिळाल्यानंतर काय होतं साहेब, बाजार सकड़ा सीना चौड़ा असं एक हिंदीत म्हण आहे. बाजार सकड़ा म्हणजे आहे ना, ती बाजारातली गल्ली बारकी होते आणि आपली छाती त्याच्यापेक्षा मोठी होती. बरं आहे का, चालतंय. म्हणजे सांगायचं काय, पुण्याच्या फळामध्ये वास्तविक पाहता तोच पुण्यवान पुरुष आहे जो नम्र झालेला आहे. आणि नम्र कोणाच्या संगतीत राहणं होईल तर सांगायचं, सत्संगती राहिला तर तो मोठा जरी असला, चक्रवर्ती जरी असला, तर तो मानतो जाणतो की खरोखर महान तर मुनिराज आहे. ज्यांच्याकडे किंचितही त्या ठिकाणी परिग्रह नाही अशा मुनींच्या चरणामध्ये त्यांचे मुकुट झुकतायत. इंद्र नरेंद्र सुरेंद्र सगळे कोणाच्या निर्ग्रंथतेच्या. ह्याच्यावरनं तर कळलं पाहिजे की महानता कशात आहे, परंतु राहतो कोणाच्या संगतीत हे सांगायचं आहे ना. म्हणजे संगतीचा परिचय दिला जातो तुमच्या आचरणावरून, तुम्ही कोणाच्या संगतीत राहता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथं की काय म्हणले, ऐसे संग से क्या लाभ जिसमें क्रोध मान आदि कषायों का पोषण हो. ऐसा जीवन तो बेकार है. समझिए है ना. मग ते वृक्षाचं उदाहरण, वृक्ष तो फल प्राप्त करके झुक जाता है, नम्र हो जाता है, और मनुष्य पुण्य फल पाकर संपदा पाकर ऊंची नजर करता है. तो क्या कहा जाए उस मनुष्य को, वह तो वृक्ष से भी पतित है. भला जो अभिमान के वश, मायाचार के वश, तृष्णा के वश, ऐसे पुरुष का जीवन क्या जीवन है. जीवन तो वही सही है जो भविष्य में भी सुख शांति का कारण बने. असं परत मग सुखाचे प्रकार सांगितले, विषय सुखाची क्लेश रूपता सांगितली, विनश्वर विषय सुख पासून परांगमुख होण्यामध्येच लाभ सांगितला. आणि आता मला जे वाचायचे ते 2 मिनिटात वाचून सांगतो. सांसारिक सुखमय स्वतंत्रता का अभाव, चर्चा ही चालली होती ना आपली. सांसारिक बुद्धीची चालली होती, त्या बुद्धीचं सांगतायत. हे तुमची बुद्धी जर विपरीत असेल तर मला चांगलं वाईट कळणार नाही. लक्षात राहू द्या. बुद्धीमध्ये जर दोष असतील तर मग त्या ठिकाणी हिताचा विवेक राहणार नाही. त्याचं फळ आपल्याला स्वतःलाच एकट्यालाच दुःख भोगावं लागणार आहे. मग काय म्हणले बघा, संसार के जितने भी सुख समागम है अथवा जितने सुख साधन मिलते उन सब का भाग्य के साथ अनुविधान है.
और यह जीवन कुबुद्धि से हटकर अपने स्वभाव में आकर समस्त कर्मों का नाश कर दे और मोक्ष प्राप्त कर ले, उसमें पुरुषार्थ की प्रधानता आहे. काय म्हणले? संसारामध्ये जेवढे म्हणून सुख समागम आहे, जितके म्हणून सुख साधन मिळतात, त्या सगळ्याचं कारण काय आहे ना? भाग्य आहे ना. परंतु हा जीव कुबुद्धि है ना, और यह जीव कुबुद्धि से हटकर अपने स्वभाव में आकर, जो जीव आपल्या कुबुद्धीला सोडून आपल्या स्वभावामध्ये येतो आणि संपूर्ण कर्माचा नाश करतो, मोक्ष प्राप्त करतो, त्याच्यामध्ये त्याचा पुरुषार्थ आहे. तो जो बात कर्माधीन है, अन्य अन्य कारणों से उत्पन्न होती है, ऐसी संपदा के लिए हम क्यों चिंतातुर रहे. पुरुषार्थ करके जो लाभ होता हो उसमें ही संतुष्ट होने का प्रयत्न करे, और उसमें भी कुछ त्याग करके दूसरों को दे करके यदि किसी को हम सुखी कर सकते हैं, किसी को दुखी नको है, ऐसा वाटतं तर, किसी को सुखी कर सकते हैं तो उसका भी अपने मन में संकल्प रखे. ऐसी उदारता होने पर यह जीव इस लोक में भी संतुष्ट रह सकता है ना. तो ये सब, हे सगळं सांगायचं कारण आता इथं सांगतो. तो ये सब बुद्धियां हमारे प्रकट हो, उसके लिए हमें गुरु सेवा चाहिए. सत्संग से ये सब विवेक जगते हैं. बुद्धि भ्रष्ट न हो जाए, यह सबसे बड़ी विभूति है. सगळ्यात मोठं वैभव कोणतं सांगते? बुद्धि भ्रष्ट नहीं झाली पाहिजे असं सांगते. बुद्धि भ्रष्ट न हो जाए, यह सबसे बड़ी विभूति है. कल्पना करे, आता एक त्यांनी उदाहरण चांगलं दिले. कल्पना करे कि कितना भी वैभव हो और बुद्धि चलित हो जाए, दिमाग वश में ना रहे, तो वह समागम किस काम का. सगळं बाहेर चांगलं चांगलं मिळालं, पण बुद्धी जर खराब असेल, मती मंद असेल आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याला त्रास देण्याची बुद्धी असेल, तर मग ते मिळालेल्याचा फायदा काय, असं प्रश्न केले. सगळं काय आहे पण बुद्धी खराब आहे, तर त्या समागमाचा काहीही उपयोग नाही. म्हणून सुरुवातीला सांगत होतो की हित आणि अहिताचा विचार, हिताची प्राप्ती अहिताचा परिहार करण्यामध्ये समर्थ प्रमाणच आहे. ते प्रमाण सम्यक ज्ञानच आहे. म्हणून आचार्य सांगतात की बुद्धी व्यवस्थित करा. त्यामुळे आपल्याला चांगल्या वाईटाचा निर्णय होईल, आणि तो निर्णय झाला असताना आपण दोषांना दूर करू आणि गुणांना ग्रहण करून आपलं हित करणार आहोत. म्हणून शेवट काय दिलं? समागम किस काम का, उस विचलित आत्मा को तो शांति है नहीं, तो सबसे बड़ी विभूति बुद्धि का स्वस्थ रहना है. स्वस्थ बुद्धि कहलाती है कि जहां यह ज्ञान बना रहे, यह बात हित की है और यह बात अहित की है. ऐसा भान जिस बुद्धि में बन रहा है उसे स्वस्थ बुद्धि कहते हैं. यह स्वस्थता गुरु सेवा से प्राप्त होती है. सत्संग से यह शांति संपदा प्राप्त होती है. म्हणून चांगल्या वाईटाचा निर्णय करण्यासाठी आपल्या बुद्धीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ओम नमः.
जाणा हा मी सम्यक ज्ञानाने संपन्न आहे. माझे हित स्वमध्ये राहण्यातच आहे. स्वला जाण. परापासून भिन्न असा हा निज ज्ञान दर्शन स्वरूपी आत्मा आहे. विसर्जन.